ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांमुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा बिघाडीची चिन्ह आहेत। सांगलीनंतर सोलापुरात घेतलेल्या ठाकरे गटाच्या भूमिकेने विधानसभेत महाविकास आघाडीचं गणितही बिघडू शकतं। आता संजय राऊतांचं ते वक्तव्य कोणतं, राऊतांनी कोणत्या कोणत्या जागांवर दावा केलाय याचाच आढावा आपण व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। संजय राऊतांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून अप्रत्यक्षरित्या ठाकरे गटाचा उमेदवारच जाहीर करून टाकलाय। सोलापुरातील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना विधानसभेची तयारी करणाऱ्या अमर पाटलांना राऊतांनी ग्रीन सिग्नल दिलाय। अमर पाटलांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन करताना या जागेवर ठाकरे गट अनेकदा जिंकल्याचं सांगत संजय राऊतांनी दक्षिण सोलापूरवर दावाच ठोकलाय। आता यामध्ये वादाचा मुद्दा पाहूयात। ठाकरे गटाच्या घोषणेमुळे दक्षिण सोलापूरवरून महाविकास आघाडीत सांगलीप्रमाणेच चिडा निर्माण होण्याची शक्यता आहे। तो कसा ते पहा। संजय राऊतांनी दावा केलेल्या दक्षिण सोलापूरमध्ये भाजपचे सुभाष देशमुख विद्यमान आमदार आहेत। त्यांच्या विरोधात 2019ला काँग्रेसकडून बाबा मिस्त्री तर 2014 मध्ये दिलीप मानेंनी निवडणूक लढवली होती। 2014ला इथं सर्वच पक्ष स्वबळावर लढले होते, तर 2019ला मात्र भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत झाली होती। त्यामुळे सध्या महाविकास आघाडीत काँग्रेसने गेल्या 6 महिन्यांपासून मोर्चे बांधणी सुरू केली आहे। दिलीप माने, बाबा मिस्त्री, सुरेश हासापुरे, महादेव कोंगनुरे यांच्यासारखी इच्छुकांची गर्दी असताना आता ठाकरे गटाचा गडीही मैदानात उतरतोय। त्यामुळे सांगलीप्रमाणे इथंही तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे। कारण 2019ला शिवसेनेकडून सोलापूर शहर मध्यमधून लढलेले दिलीप माने दक्षिण सोलापूरमधून लढण्यासाठी काँग्रेस सोबत आलेत। सुशील कुमार शिंदेमुळे लोकसभेला प्रणिती शिंदेंसाठी दिलीप मानेंनी प्रचार केला। दिलीप मानेंनी कोणत्याही परिस्थितीत विधानसभा लढण्याचा निर्धार केल्याचं बोललं जातंय। त्यामुळे दक्षिण सोलापूरवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याचे संकेत मिळतायत। दक्षिण सोलापूरवरून सोलापूर शहर उत्तर, सोलापूर शहर मध्य, अक्कलकोट, मोहोळ या विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला याचा मोठा फटका बसू शकतो। माढा, पंढरपूर, मंगळवेढा, करमाळा या मतदारसंघांमध्ये देखील महाविकास आघाडीत मेळ राहणार नाही। परिणामी महाविकास आघाडीची प्रचार यंत्रणा ढिली पडल्यास महाविकास आघाडीला याची मोठी किंमत विधानसभेला मोजावी लागू शकते। आता ठाकरे गट दक्षिण सोलापूरमधून अमर पाटलांनाच रणांगणात का उतरवतोय ते पहा। अमर पाटील माजी आमदार रतिकांत पाटील यांचे पुत्र आहेत। लिंगायत समाजामधून येणाऱ्या अमर पाटलांनी गेल्या 5 वर्षापासून विधानसभेची जोरदार तयारी केली आहे। इथं दक्षिण सोलापूरमध्ये लिंगायत समाज आणि धनगर समाजाची मतं निर्णायक ठरतात। मराठा मतांची संख्याही मोठी असली तरी 2 मराठा उमेदवारांमध्ये विभाजनाची भीती आहे। भाजपचे सुभाष देशमुख मराठा समाजातून येतात। इथं मैत्रीपूर्ण लढत झाली किंवा आतापर्यंतचा इतिहास पाहता काँग्रेसचे दिलीप माने अपक्ष मैदानात उतरले तर मराठा मतांचं विभाजन होईल। तर अमर पाटील मैदानात उतरल्यास सरकार विरोधातील मतांबरोबर एक गट्टा लिंगायत मतं मिळतील। याशिवाय बाळासाहेब शेळके निवडणूक लढणार नसतील तर धनगर समाजाची मतंही अमर पाटलांकडे वळू शकतात। गेल्या अनेक दिवसांपासून अमर पाटलांनी मतदारसंघात दौरे करत जनसंपर्क वाढवलाय। त्यामुळेच अमर पाटलांना रणांगणात उतरवण्याची खेळी ठाकरे गटाने केली आहे। आता याचा फायदा होतो की सांगली लोकसभेप्रमाणे ही खेळी अंगलट येते हे पाहण्यासाठी मात्र आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल। या व्हिडिओत इथेच थांबूयात। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। दक्षिण सोलापूरची जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळेल की ठाकरे गटाला, का या अंतर्गत स्पर्धेचा भाजपच्या सुभाष देशमुखांना फायदा होईल? सोलापूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघात याचे काय परिणाम होतील याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की सांगा। ताजे अपडेट आणि तुमच्या मतदारसंघातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।